व्हायरल झाला. त्याच्यानंतर मी जाऊन तक्रार केली. पण तो व्यवस्थित व्हॉट्सअप चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक तर पहिली गोष्ट मी ऍपल फोन वापरतो. तो चॅट जो त्यांनी फोटो काढलेला आहे तो आहे अँड्रॉइड फोन म्हणून. त्यांना त्याला 2 बार दाखवले. दोघांचेही सिग्नल्स वेगवेगळे आहेत. दोघांवरती स्क्रीनवरती येतं ते वेगवेगळं आहे. हा एक भाग झाला चोरीचा. दुसरा भाग म्हणजे फोटो. माझ्या व्हॉट्सअपवरती जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही पॅशन है हा व्हॉट्सअप डीपी आहे. ही मूर्ख ज्यांनी माझा व्हॉट्सअप निर्माण केलाय, तो चॅट निर्माण केलाय, त्यांनी वापरलाय माझा फोटो. आणि जो फोटो मी कधी वापरतच नाही, फार पूर्वी वापरायचं. मी पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली. आता पोलीस म्हणतील चौकशी करूया. चौकशी करायला काय नाहीच आहे, खोटा व्हॉट्सअप चॅट आहे. आणि मी सगळे पुरावेच दिलेत की कसा व्हॉट्सअप चॅट खोटा आहे. एक तर मी मराठीत कधीच जास्त टायपिंग करत नाही. माझा जो मराठीत व्हॉट्सअप जातात त्याचं टायपिंग ते पॉलिटिकल असतं, ते सामाजिक असतं. त्याचं टायपिंग माझा खाजगी माणूस करतो. मी कोणाशीही इंडिव्हिज्युअल चॅट करतो. तो चॅट माझा कधीही मराठीत नसतो. मराठीत इंग्लिशमध्ये मी मराठी टाईप करतो. बाकी माझे जे लेख येतात किंवा जे येतात ते मी सांगतो मी हे टाईप कर, आणि ते टाईप करून माझ्याकडे तपासून मी टाकतो. त्या चॅट मधनं महत्वाचं जे सांगायचं आहे महाराष्ट्राला की या लोकांची घाणेरडी मानसिकता किती. अख्खं चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हीन वृत्तीची माणसं घाणेरडी. त्या चॅटमध्ये काय लिहिलंय त्यांनी की तू दलित आणि मुसलमानांना घेऊन ये, त्यांना पाहिजे तर पैसे दे. दलित आणि मुसलमान काय विकत घेऊ शकता असं काय यांना वाटतं की काय? या जे कोणी करतायत हे धंदे ते का गटाचे, ते का राजकीय पक्षाचे? मला त्या राजकीय पक्षाचं नाव नाही घ्यायचं, त्याच्या नेत्याचं नाव नाही घ्यायचं. त्या नेत्याने पण बघावं. दलित आणि मुसलमान हे काय बाजारात ठेवलेत काय भाजीपाल्याच्या गाडीवरती की घ्या यांना विकत? कसं काय लिहू शकता तुम्ही? त्यांना जाऊन पैसे देऊन ये. दुसरी गोष्ट, दीपक केदारचं नाव आलं कुठनं? दीपक केदार पण विचारा दलित, आंबेडकराईट, आंबेडकरी विचारांचा खंदा कार्यकर्ता. तो माझा माणूस आहे, त्याला संधी द्या. अरे असं कोण बोललं? कधी बोललं? दीपक केदारांना मी कधी भेटलो? म्हणजे किती ह्यांच्या मनामध्ये जाती धर्मद्वेष भरलेला आहे याचा भक्कम पुरावा त्यांनी उपलब्ध करून दिला. म्हणजे खोटं काम करायचं आणि खोट्या कामात आपला खोटरडेपणा, आपली मानसिक वृत्ती सगळी दाखवून दिली त्या एका चॅटमधून. आम्ही याचा दाखल केलेला आहे गुन्हा. दुर्दैवाने त्याच्यात एक वकील आहे, ते असे दाखवत आहेत, हे बघा हा चॅट आहे आणि हा चॅट. अरे बाबा, तू वकील आहेस, तू आधी कन्फर्म कर तो चॅट आलाय कुठनं, कोणाचा आहे. आणि आता मला सांग, तो चॅट तुला पाठवला कोणी? सांग टीव्ही वरती की मला हा चॅट ह्यांनी दिला. एक तर तू निर्माण केलायस, नाही तर तुला कुठेतरी पाठवलाय. दोन्ही लागतील. आता मी स्वतः जाऊन तिथे, नंतर मी उशीर झाल्यानंतर मी बाहेर पडल्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी सही केली. मी स्वतः बसून पोलीस स्टेशनला सगळी करायला